Hello children and a very warm welcome to our this session of English class. मी मानसी आज तुमच्या सेशन मध्ये परत स्वागत करते आहे. आज आपण तुमच्या पुस्तकेतला जो नवीन पाठ आहे आर यू अ DIY किड ह्याला वाचू. खूपच छान पाठ आहे आणि तुम्हाला वाचून खूप मजा येईल आणि तुम्ही पण काही वस्तू सोचण्याकरता मजबूर व्हाल. तर चला आपण ही वाचू पाठ आर यू अ DIY किड. तर तुमच्या पुस्तकेतला हा पाठ आर यू अ DIY किड वाचण्याच्या पूर्वी सगळ्यात आधी आपल्याला समजावं लागेल की हे DIY चा अर्थ काय आहे. आर यू अ DIY किड म्हणजे काय. तुम्ही एक DIY किड म्हणजे की मूल लहान जो बच्चा असतो त्याला आपण किड म्हणतो आहात. तर DIY चा अर्थ असतो D फॉर डू, I फॉर इट अँड Y फॉर युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ म्हणजे स्वतः जे आपण काम करू शकतो त्याला म्हणतात डू इट युअर सेल्फ. तर काय तुम्ही एक डू इट युअर सेल्फ किड आहात म्हणजे की तुम्ही आपले स्वतःचे कामं तुम्ही किती करू शकता आणि दुसऱ्यांचेही कामं याच्यात राहू शकतात. पण अजून तुमचं वय खूप लहान आहे. तुम्ही 10, 11, 12 वर्षाचे आहात तर तुम्ही आपले काय काय काम करू शकता आणि काय नाही करू शकत. या वस्तूवरती आपण चर्चा करणार या पाठात. चला वाचू आपण हे पाठ. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप लहान होते तेव्हा तुमचे आई वडील, पेरेंट्स म्हणजे आई वडील आणि जे अनेक मोठे लोक असतील घरी तुमच्या जसं की काका काकू, आजी आजोबा, ते तुमच्याकरता सर्व कामं करत होते. दे फेड यू म्हणजे ते तुम्हाला खिलवत पिलवत होते, जेवण करवत होते. वॉश्ड यू म्हणजे आंघोळ घालत होते. ड्रेस्ड यू कपडे घालत होते. अँड टुक यू अराउंड आणि ते तुम्हाला बाहेर सुद्धा घेऊन जात होते फिरवायला. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज्ड सिन्स दॅट. पण तेव्हापासून आतापर्यंत खूप गोष्टी आता बदलल्या असतील. नाव दॅट यू आर नियरली 11. आता जेव्हा की तुम्ही जवळपास 11चे असाले, यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. तर तुम्ही खूप एक वस्तू स्वतःहून करणं शिकले असाल आतापर्यंत. नाव यू आर अ डू इट युअर सेल्फ DIY किड. तर म्हणून तुम्ही आता काय आहात, एक डू इट युअर सेल्फ DIY किड म्हणजे स्वतः काही काम करणारे असे मूल आहात तुम्ही. राईट. बरोबर आहे ना. करता ना तुम्ही खूप कामं आपले स्वतःचे. हिअर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अँड 11-year-old चाइल्ड शुड बी एबल टू डू. तर या पाठामध्ये असे काही लिस्ट दिलेले आहेत कामांचे जे की एक 11 वर्षाचा मूल करू शकतो. अँड नेव्हर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स एज येट. आणि जर तुम्ही नाही करू शकत आतापर्यंत तर काही गोष्ट नाही त्याच्यात. देअर्स अ होल इयर फॉर यू टू लर्न दीज थिंग्स. अजून पूर्ण वर्ष पडलं आहे या सगळ्या गोष्टी शिकाय करता. यू विल एन्जॉय देम. सो लेट्स बिगिन आवर काउंट. तर तुम्ही हे सगळं जे आहे हे वाचून आणि तुम्हाला खूप मजा येईल. तर आपण आता हे सुरू करू की आपल्याला काय काय वस्तू येतात. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. हा पहिला आहे याचा टप्पा. तर कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन म्हणजे काय तुम्ही आपली स्वतःची हायजीन जी आहे म्हणजे साफसफाई वगैरे स्वच्छता त्याचं लक्ष ठेवू शकता, ते करू शकता. पहा इकडे काय हे दोघे जण म्हणतात ते आय नो यू कॅन डू इट टू म्हणजे की मला माहितीये की तू पण हे सगळं करू शकतो. बट डू यू डू इट. पण तू काय हे करतोस. म्हणजे एक आपल्याला करता येतं पण एक आपण येत असतानाही करत नाही. तर तेच तो विचारतो की पण तू काय करतोस हे सगळं. ऑर डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. किंवा तू अजूनही या सगळ्या गोष्टींकरता आपल्या आईवरती डिपेंड करतो, आईवरती निर्भर आहे. तर कोणत्या गोष्टी आहेत त्या चला आपण वाचू. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू म्हणजे मी आपले नख रोज कापते. काय तू कापतोस. आय टेक अ वॉश ऑन माय ओन. मी स्वतःहून आंघोळ करून घेतो किंवा करून घेते. अ प्रॉपर वॉश. प्रॉपर वॉश बरोबर म्हणजे असं नाही की नुसतं 4 लोटे टाकलं आणि आंघोळ झाली असं नाही. प्रॉपरली वॉश करायचं, प्रॉपरली आंघोळ. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स. मला नेहमी लक्षात राहतं की मला आपल्या कानांच्या मागे, इथे कानांच्या मागे पण नीट स्वच्छ करायचं आहे. अंडर आर्म्स. अंडर आर्म्स म्हणजे काय, ही जी पार्ट असते ह्याला अंडर आर्म्स म्हणतात. तर हे अंडर आर्म्स. एल्बोज म्हणजे हे एल्बोज हे असतं एल्बो आपलं आणि नीज म्हणजे गुडघे. तर हे सगळे अशा प्रकारचे जितकेही आपले बॉडी पार्ट्स आहेत त्याला सगळ्यांना नीट स्वच्छ करता येतं. डू यू काय तुला येतं हे सगळं करता. अँड आय यूज एनफ वॉटर नॉट मोर नॉट लेस. आणि त्याच्याबरोबर मी एनफ म्हणजे पर्याप्त पाणीचा यूज करते किंवा करतो. पण नॉट मोर नॉट लेस. एनफचं म्हणजे पर्याप्त, न तर जास्त आणि न तर कमी. कारण की खूप जास्त पाणी आपण गहू आंघोळीला तर काय होईल, तिचं वेस्टेज होईल आणि कमी पाण्यात नीट आंघोळ होणार नाही.
तर म्हणून एकदम एनफ वॉटर जेवढं पर्याप्त आहे, जेवढं लागतं तेवढं घ्यायचं. थर्ड आहे आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. ऑइल म्हणजे काय, तेल लावणं. तर मी आपल्या केसांना तेल लावू शकते आणि कोम म्हणजे फणी, ठीक आहे ना, कंगवा करू शकते माय हेअर ऑन माय ओन. तर स्वतः मी हे काम करू शकते, तेल लावणं आणि कंगवा करणं. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. आणि अशाच प्रकारे मी आपले केस धुवू पण शकते आणि वाळवू पण शकते. केस धुणं आणि त्याला नीट प्रकारे टालनी बांधून आणि त्याला सुकवणं, तर हे सगळं मला करता येतं. तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या वाचल्या या कशात होत्या, पर्सनल हायजीन मध्ये. सफाई, जी स्वच्छता जी आहे, आपण स्वतः स्वच्छ राहू तेव्हा तर आपलं बाहेरचं वातावरण आपण स्वच्छ ठेवू शकू. तर हे सगळं करता तुम्हाला येतच असेल. जर नाही येतं तर आता तुम्ही हे सगळं शिकायचा प्रयत्न करा. नख कापायचं, आंघोळ स्वतःहून स्वच्छ प्रकारे करायची आणि डोक्याला तेल लावायचं केसांना आणि फणी करायची, फणी वेणी, आणि अशाच प्रकारे आपले केस धुवायचे. हे सगळं आलं पाहिजे आपल्याला. आता बघा, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे काय, कपडे. तर काय तू आपल्या कपड्यांचं नीट लक्ष ठेवतो. बघा, आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. म्हणजे की जेव्हा जरूरत असते, जेव्हा फार आवश्यकता असते, तेव्हा मी आपले कपडे सुद्धा धुवू शकतो किंवा धुवू शकते. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. अंडरगार्मेंट्स म्हणजे काय असतात, जे आपण आपल्या कपड्यांच्या आत घालतो, ठीक आहे ना. जसं की तुमची अंडरवेअर झाली, बनियान झाली, हे सगळं जे आहे कपडे, हे आपण स्वतःहून धुवायचे, आपले रोज स्वतःहून धुवायचे, म्हणजे ती स्वच्छता असते. तर अशा प्रकारे हे कपडे मी धुता येतं. आणि त्याच्या अलावा पण जर कधी खूपच जास्त जरूरत पडली तर मला आपले कपडे धुता येतं, अशा प्रकारे म्हणतात ते. आय डोंट स्टॅक अप युज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. मी कधी पण आपले जे वापरलेले कपडे आहेत, घातलेले कपडे आहेत, सॉइल म्हणजे घाणेरडे, म्हणजे धूल मिट्टीचे होतात ना, तुम्ही खेळता बाहेर, तर अशा कपड्यांना स्टॅक नाही करत, म्हणजे की त्यांना इकट्ठा गोळा करून नाही ठेवत. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाइम. तर मी असं नाही की कुठे ठेवून दिले असेच. ते जे वॉशिंग बकेट म्हणजे जी बाल्टी कपडे धुण्याची आहे, जी एक तुमच्याकडे काही ना काही जागा असेल जिथे धुण्याचे कपडे टाकत असतील, तर तेच म्हणतात की तिथे मी ती त्या बाल्टीमध्ये, त्या बादलीमध्ये मी त्या कपडे टाकतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स विथ सोप बिफोर आय ऍड देम टू द वॉशिंग पाईल. आणि कपड्यांना तिथे टाकायच्या आधी, म्हणजे बाकी कपड्यांबरोबर टाकायच्या आधी, जर माझे कपडे काही खूप घाण असतील, कुठून खूप जास्त काही तिथे मळ लागला असेल, तर मी त्यांना पहिले ब्रशनी घेऊन, साबण आणि ब्रशनी साफ करतो आणि मग तिथे त्या कपड्यांमध्ये टाकतो. I can hang the clothes neatly without creases to dry on the clothes line. अशाच प्रकारे मला जे आहे कपडे वाळत टाकणं पण येतं. विदाउट क्रीजेस म्हणजे बिना सळ पडता, ठीक आहे ना. सळ नाही पडायची असते कपड्यांमध्ये, नाही तर ते खराब होऊन जातात. तर मी त्यांना वाळत पण टाकू शकते याच्यामध्ये. टू ड्राय ऑन द क्लोथ्स लाईन. क्लोथ्स लाईन म्हणजे काय, जी तुमची रस्सी असते किंवा तुमच्याकडे जे काही असेल कपडे वाळत टाकायची जागा, तर तिथे वाळत टाकता सुद्धा येतं. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. आणि अशाच प्रकारे मी सगळे कपडे नीट प्रकारे घडी करू शकतो किंवा करू शकते. तर हे सगळे कामं जे आहेत हे तुम्हाला आले पाहिजे. बघा इकडे काय म्हणतेय, यू टू कॅन डू ऑल दिस, हॅव यू ट्राईड. ही लहान मुलगी आहे, तर हिला म्हणतेय की तू पण हे सगळं करू शकते, कपडे घडी करणं, छोटे छोटे कपडे धुणं. तर काय तू हे करते, काय तू हे कधी प्रयत्न केला आहे. तर हे अशा प्रकारे आपली सेल्फ हायजीन आणि आपले कपडे धुणं वगैरे हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. आता बघा हे काय लिहिलंय, कॅन यू स्विम. म्हणजे काय तुला स्विमिंग येते. स्विम म्हणजे काय, पोहणं, ठीक आहे ना, तैराकी. तर काय कॅन यू स्विम, काय काय करू शकतो तुम्ही. आणि आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. तर मला स्विमिंग पूल मध्ये जे आहे तैरणं येतं, मी तिथे पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. वेल काय असतं, कुवा असतो, विहीर, विहीर जी असते, तर विहिरीतही मी पोहू शकते, तिथेही मी स्विम करू शकते. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. आणि त्याच्याच बरोबर मी जे आहे यंदा फ्री स्टाईल स्विमिंग म्हणजे काय, कुठेही नदीमध्ये किंवा कुठेही कोणत्याही जागेवरती स्विमिंग करता आलं पाहिजे, तर त्याला म्हणतात फ्री स्टाईल स्विमिंग. तेही मी या वर्षी शिकणार आहे. हाऊ अबाउट यू. तर हा पा हिला विचारतोय, मांजरीला विचारतोय की तुझं काय, मी ते सगळं करणार आहे यंदा, तुझं काय. अशाच प्रकारे इकडे बघा, कॅन यू राईड अ बायसायकल. बायसायकल म्हणजे काय, जी तुम्ही सायकल चालवता. तर काय तू सायकल चालवू शकतो. आय लर्न टू राईड अ बायसायकल वेन आय वॉज 8 years ओल्ड. जेव्हा मी 8 वर्षाचा होतो
तेव्हा मी बायसायकल चालवणं शिकलो. कधी पण बायसायकल चालवायला म्हणतात राईड अ बायसायकल. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसायकल. आता मी मोठा होतोय किंवा मोठी होतीये, तर मी आता एक मोठी सायकल चालवणं शिकते हळूहळू. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. आणि मी केव्हा शिकणार आहे हे? ज्या माझ्या सुट्ट्या पडतील तेव्हा मी मोठी सायकल चालवणं शिकणार आहे. आय कॅन राईड माय बायसायकल विदाउट द बॅलन्सिंग व्हील्स. पहा, लहान पोरांच्या ज्या सायकली असतात त्या अशा प्रकारच्या असतात. जसा हा मुलगा चालवतो, हे असे बॅलन्सिंग व्हील्स असतात दोन्हीकडे. नॉर्मली बायसायकल मध्ये काय असतं? 2 व्हील्स असतात, एक मागे एक पुढे. पण बॅलन्सिंग व्हील्स त्याच्या दोन्हीकडे असतात, ताकी जे लहान मूल असतं ते पडे नाही, त्याला बॅलन्स करता येईल. तर हेच म्हणतात की विदाउट द बॅलन्सिंग व्हील, की आता मी जे आहे बिना बॅलन्सिंग व्हील्सच्या पण करू शकतो सायकलिंग. तर या खूप छान छान गोष्टी आपण शिकलो. आता बघू की ह्याच्यात काय एक्सरसाइज आहे ते पण एकदा बघूया. खूप छान छान आहेत ते आपण. तर आपले पुस्तकमध्ये जे पॉइंटर्स होते ते पण आपण आज सुरू करूया. बघा, आज आपण काही काही नवीन वस्तू शिकलो है ना, की आपल्याला स्वच्छ कसं ठेवायचं, आपले कपडे कसे घडी करायचे, अशा प्रकारच्या वस्तू. आता प्रश्न हा आहे की व्हॉट कॅन यू ऍड टू दिस डू इट युअर सेल्फ लिस्ट. तुम्ही या डू इट युअर सेल्फ म्हणजे स्वतः करू शकणाऱ्या अशा लिस्ट मध्ये तुम्ही काय अनेक वस्तू ऍड करू शकता, काय वाढवू शकता जे तुम्हाला येतात. तर बघा, मी काही काही वस्तू लिहिल्या आहेत, त्याच्यापैकी तुम्हालाही काही येतच असतील आणि तुम्ही याच्यात आपल्या मनाने सुद्धा लिहू शकता की ज्या वस्तू तुम्हाला येतात. जसं पहिला आहे, डू यू पॅक युअर ओन स्कूल बॅग. काय तुम्ही आपला स्कूल बॅग जो आहे तो स्वतःहून पॅक करू शकताय? म्हणजे कोणत्या पुस्तका ठेवायच्या आहेत, कोणत्या नोटबुक्स ठेवायच्या आहेत, अशा प्रकारे या तुम्हाला स्वतः करता आला पाहिजे. डू यू हेल्प युअर पेरेंट्स इन कीपिंग होम टायडी. काय तुम्ही आपल्या आई वडिलांची हेल्प करता, मदत करता घराला स्वच्छ ठेवायला आणि छान ठेवायला, व्यवस्थित ठेवायला. डू यू पुट कव्हर्स ऑन युअर बुक्स युअर सेल्फ. काय तुम्ही आपल्या कॉपी पुस्तकांवरती स्वतःहून कव्हर चढवू शकताय? कव्हर्स असतात ना, पॉलिथिन कव्हर्स असतात, पेपरचे कव्हर्स असतात, तर ते चढवू शकता की नाही? डू यू सर्व युअर फूड युअर सेल्फ. स्वतः तुम्ही आपलं जेवण घेऊ शकता की नाही घेऊ शकत? ठीक आहे ना, आपलं जेवण स्वतःहून घेतं आलं पाहिजे. आई तर बनवून घेते सगळं, पण आपल्याला घेता तर आलं पाहिजे. डू यू पॉलिश युअर शूज युअर सेल्फ. काय तुम्ही आपले शूज जे आहे ते पॉलिश करू शकता व्यवस्थितपणे? अँड आता पहा, नेक्स्ट आहे, राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बद्दल एक छोटीशी रिपोर्ट लिहायची आहे. त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत? थिंग्स आय कॅन डू, जे मी करू शकते. थिंग्स आय कॅन डू म्हणजे जे मी करू शकते. काय आहे? आय कॅन स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिश मध्ये बोलू शकते. सपोज तुम्ही नाही बोलू शकत तर तुम्ही म्हणू शकता की आय कॅन स्पीक इन मराठी, किंवा मराठी तर तुमची मातृभाषा आहे, तुम्हाला येतच. तर सपोज हिंदी लिहू शकता जर तुम्हाला हिंदी बोलता येते, किंवा आणि जे काही तुम्ही करू शकता. आय कॅन स्विम इन द रिव्हर. मी नदीमध्ये तैरू शकतो, पोहू शकतो. आय कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स. तर मी खूप सुंदर सुंदर पिक्चर्स बनवू शकतो. म्हणजे पेंटिंग किंवा ड्रॉइंग जी असते ना, काही काही मुलांची खूप छान असते, तर तेच तुम्ही हेही करू शकताय. आय कॅन हेल्प माय यंगर सिस्टर ब्रदर विथ हर स्टडीज. तर मी माझ्या लहान बहिणीला किंवा भावाला त्याच्या अभ्यासामध्ये मी मदत करू शकतो. कारण की तुम्ही त्यांच्याहून मोठे आहात, तुम्ही तर त्यांची क्लासेस पढून चुकले आहात, तर तुम्ही त्यांची मदत करू शकता नीट प्रकारे. आय कॅन प्रिपेअर आमरस अँड सलाद. आमरस कुणाकुणाला आवडतं की नाही? मलाही खूप आवडतं. तर तेच म्हणतात आहे की मी आमरस बनवू शकते आणि सलाद बनवता येतं ना तुम्हाला? हे पहिला आपण सलाद म्हणतो, इंग्लिश मध्ये सॅलड म्हणतात. काय म्हणतात? सॅलड. ओके. आय कॅन प्रिपेअर आमरस अँड सॅलड. सॅलड कसलं असतं? कांदा, टमाटर, खीरा हे सगळं आणि खूप साऱ्या भाज्यांचं जे आपण कच्च्या खाऊ शकतो त्यांचं सॅलड बनतं. तर ते मी करू शकतो. असाच प्रकारे थिंग्स आय एम लर्निंग टू डू, जे मी शिकतेय. अशा कोणत्या गोष्टी असतील जे मी अजूनही शिकत असेल. आय एम ट्राइंग टू लर्न आसन्स. आसन येतात तुम्हाला? आसन असतात ना, जसे की प्राणायाम आणि काही खूप सारे असतात आसन, तर ते खूप आपल्या स्वास्थ्य करता खूप छान असतात, ते आपल्याला शिकले पाहिजे. तर हेच म्हणतात की आय एम ट्राइंग टू लर्न आसन्स. मी आसन शिकायचा प्रयत्न करते. नेक्स्ट आहे, आय एम लर्निंग टू यूज द डिक्शनरी फॉर डिफिकल्ट वर्ड्स. तुमच्याजवळ डिक्शनरी आहे की नाही? तर मग तुम्हाला आता घ्यावी लागेल, कारण की आता तुम्ही मोठे होत आहे, 6th क्लासमध्ये आले आता तुम्ही. तुमच्याजवळ डिक्शनरी असली पाहिजे आणि ती बघताही आली पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी तेच म्हणतात की मी डिक्शनरीमध्ये जे कठीण शब्द आहे ते पाहणं शिकते. आय एम लर्निंग टू कुक सिम्पल फूड आयटम्स. आणि अशाच प्रकारे जे सोपे
जेवणाचे प्रकार आहे ज्याच्यात जास्त आगेचं काम नाहीये अशी वस्तू मी शिकते. आणि लास्ट आहे थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम माय मदर फादर. जे वस्तू मी आपल्या आई वडिलांकडनं शिकणं चाहते ते काय होतील? आय वॉन्ट ऑलवेज टू बी हॅप्पी लाईक माय मदर. मी आपल्या आईसारखं नेहमी प्रसन्न राहणं चाहते. आय वॉन्ट टू बी हेल्पफुल टू अदर्स लाईक फादर. आणि मी आपल्या वडिलांसारखं नेहमी जे आहे लोकांची मदत करणं चाहते. ते खूप मदत करतात सगळ्यांची, तर मी पण तसंच चाहते किंवा तसंच मी चाहतो. आय वॉन्ट टू बी काइंड अँड लव्हिंग लाईक माय मदर. आणि तिसरं काय की मी आपल्या आईसारखं काइंड म्हणजे खूप दयाळू आहे माझी आई, आणि लव्हिंग खूप प्रेमळ आहे. तशी दयाळू आणि प्रेमळ असंच मी बनणं चाहतोय किंवा चाहते आपल्या आईसारखं. तर तुम्ही जे आहे ह्याच्यामध्ये आपल्या पॉइंट्स लिहू शकता की जे तुम्ही जे गोष्टी चाहता, जे तुम्हाला येतात आणि जे तुम्ही करू शकता, अशा गोष्टी तुम्ही आपल्या मनाने लिहू शकता, ऍड ऑन करू शकताय. तर आज आपण पाहिलं की आपण आपली जी पर्सनल हायजीन आहे, स्वच्छता आहे, ती कशी ठेवू शकतो आणि त्याच्यात तुम्हाला काय काय आलं पाहिजे. अशाच प्रकारे कपडे धुणं, कपडे घडी करणं हे सगळं सुद्धा आलं पाहिजे. आणि आपण पाहिलं की किती छान छान प्रश्नोत्तर होते की आपण काय काय करू शकतो आणि आपल्याला कुणाकुणाशी काय शिकायला पाहिजे. हे सगळं खूप छान गोष्टी आहे. तुम्हालाही हे आलं पाहिजे. आता ही आजची क्लास इथेच आपण संपवतो. नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटूया. Till then, bye. Have a nice day. Thank you.